नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नेरूळ या ठिकाणच्या मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे। तुम्ही पाहता की हाच तो पुतळा आहे, मात्र गेली 6 महिने होऊन गेले तरी या पुतळ्याचं अनावरण झालेलं नव्हतं। त्यामुळे अखेर रविवारी नेरूळमध्ये आलेल्या अमित ठाकरे यांनी अचानकपणे आहे ते मनसैनिकांना घेऊन या ठिकाणी बसलेल्या ह्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। यावेळेला पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली होती। त्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे आणि 70 मनसैनिकांवरती आहे ते गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। दरम्यान जरी हे रविवारी अनावरण करण्यात आलं असलं तरी काल रात्री मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून परत एकदा आहे ते आपण पाहतो की या पुतळ्याच्या आजूबाजूला संपूर्णपणे हा कपडा लावण्यात आलेला आहे आणि परत एकदा हे बंदिस्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी मनसेने आव्हान दिलेलं आहे, आम्ही परत एकदा आंदोलन करू, गनिमी कावा करू, अशा प्रकारचं मनसेने या ठिकाणी परत एकदा चॅलेंज महानगरपालिका आणि पोलिसांना दिले आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, परत एकदा पुतळा हा बंद करण्यात आलेला आहे? नाही, अत्यंत दुर्दैवी आहे आणि नवी मुंबई महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या भावनांवरती हे मीठ चोळण्यासारखं आहे आणि हे पाप नवी मुंबई महानगरपालिका आणि या राज्य सरकारने केलं आहे। एकदा सन्माननीय अमित ठाकरे साहेबांच्या हस्ते हे स्मारक खुलं करण्यात आल्यानंतर नवी मुंबईकरांसाठी त्या दिवशीच रात्री आम्ही इथे आरती केली, संध्याकाळी दिवे लावले, महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी इथे लाईट लावली आणि अत्यंत शोभनीय असं दृश्य नवी मुंबईकरांना दिसत होतं। 1 वर्ष चक्क करोडो रुपये खर्च करून इथे छत्रपती शिवरायांचा पुतळा आणण्यात आला, अत्यंत घाणेरड्या अवस्थेत कापडाने बंदिस्त करण्यात आला। शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या होत्या आणि त्याला वाट करून देण्याचं काम अमित ठाकरे यांनी केलं होतं। मात्र या दुर्दैवी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, राज्य सरकारने मोगलाई दाखवून रात्री 3-3:30 वाजता 100-200 पोलीस बंदोबस्तात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बंदिस्त केलेलं आहे। मोगल आहात आपण, हे कुणाचं सरकार आहे? ज्या महाराजांचं उठता बसता आपण नाव घेता, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आणि महाराजांच्या स्मारकाला ही सापत्न वागणूक का, असा सवाल आता नवी मुंबईकर विचारत आहेत। आपण परत एकदा गनिमी कावा करणार आहात? नाही, 100%। कालच अमित ठाकरे साहेबांनी हे स्पष्ट केलं, आपण किती दिवस पोलीस बंदोबस्त ठेवणार आहात तिथे आणि किती दिवस अशा पद्धतीने हे होणार आहे? सन्माननीय अमित ठाकरे साहेब यांच्यावरती ही केस झाली, त्यांच्या आयुष्यातली महाराजांच्या सन्मानासाठी झालेली पहिली राजकीय केस आहे। पुढच्या 2-4 दिवसात अमित ठाकरे साहेबांचं नवी मुंबईत पोलिसांनी बोलवलं तर पोलीस स्टेशनला, पोलिसांनी बोलवलं तर बेलापूर कोर्टात अमित ठाकरे साहेबांचं आगमन होणार आहे। नवी मुंबईकर, महाराष्ट्र सैनिक आणि इतर आजूबाजूच्या शहरातले बरेचसे महाराष्ट्र सैनिक नवी मुंबईत 100% येतील। त्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या येणाऱ्या दिवसात गनिमी काव्याने परत एकदा महाराजांचं स्मारक नवी मुंबईकरांसाठी आम्ही निश्चितपणे खुलं करू। नक्कीच आपण पाहतो की आता या स्मारकावरून आहे तो मनसे आणि पोलीस महानगरपालिका प्रशासनामध्ये संघर्ष होताना पाहायला मिळतोय। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.